मला अतिशय आनंद आहे। निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। 1 कोटीपेक्षा जास्त खात्यामध्ये त्या ठिकाणी पैसे मला मिळतील। आज मनापासून आनंद होत आहे, कारण राज्यातील शेतकरी बांधवांसाठी दिलासादायक आणि आश्वासक बातमी समोर आली आहे। लवकरच निधी वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात हा सन्मान निधी पोचणार आहे। महाराष्ट्रातील शेतकरी समाजासाठी हा क्षण केवळ आर्थिक मदतीचा नाही, तर त्यांच्या कष्टांचा आणि मेहनतीचा सन्मान करणारा आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असून त्यामुळे गावागावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा होती तो क्षण अखेर आला असून शेतकरी कुटुंबांमध्ये आशेची नवी किरण दिसू लागली आहे। मित्रांनो, नमो शेतकरी योजनाचे अपडेट दररोज तुमच्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे भेटत राहतील। आणि डिस्क्रिप्शनमध्ये एक वेबसाईटची लिंक आहे, तिच्यावर क्लिक करून तुम्ही आमचे आर्टिकल पण वाचू शकता। तर चला व्हिडिओ सुरू करूया। या योजनेचा 8वा हप्ता मंजूर झाल्यामुळे निधी वाटपाला प्रत्यक्ष लवकरच सुरुवात होणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः ही आनंदाची बातमी जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे। हा निर्णय केवळ शासनाचा आदेश नाही, तर शेतकऱ्यांच्या जीवनाशी जोडलेला एक भावनिक निर्णय आहे। शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांसाठी हा निधी म्हणजे बियाणे खरेदी करणे, खतांची व्यवस्था करणे आणि पुढील हंगामासाठी तयारी करण्याची संधी आहे। त्यामुळे या निर्णयाला शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे। काही दिवसांपूर्वी केंद्राच्या योजनेअंतर्गत मिळालेला निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता। त्यानंतर राज्याच्या योजनेचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ठाऊक असेल की राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासाठी पण एक नवा आदेश GR आणला, ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 17वा हप्ता जमा करण्याचे आदेश दिले। तसेच राज्य सरकार खूपच लवकर नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी एक नवा GR आणेल, ज्यामध्ये प्रत्यक्षात पूर्ण माहिती दिलेली असेल की शेतकऱ्यांना किती निधी मंजूर झाला आहे। आणि ही सर्व मंजुरी राज्याचे राज्यपालकडूनच जेव्हा मंजुरी भेटेल तेव्हाच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातील। त्यासाठी शेतकऱ्यांनी कुठेही जाण्याची गरज नाही आहे किंवा चुकीच्या बातम्या पाहण्याची गरज नाही आहे। लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे। फक्त तुम्ही तुमची शेतीविषयी कामं पूर्ण करून ठेवा, जसं KYC, फार्मर ID, आधार लिंकिंग। तुमचे कुठलेही काम पेंडिंग असेल तर पूर्ण करून घ्या। अनेक शेतकरी रोज बँकेत जाऊन चौकशी करत होते, मोबाईलवर संदेश तपासत होते आणि एकमेकांना विचारत होते की पैसे कधी येणार। अखेर ही प्रतीक्षा संपली असून आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून निधी थेट खात्यात जमा होणार आहे। त्यामुळे मध्यस्थांचा त्रास नाही आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक झाली आहे। या निर्णयामागे सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे। एकीकडे कर्जमाफीसारखे मोठे निर्णय, तर दुसरीकडे शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्याची जबाबदारी सरकारवर होती। अशा परिस्थितीत योग्य नियोजन करून कोणत्या भागात आधी निधी पोहोचवायचा याचा विचार करण्यात आला। काही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती अधिक गंभीर असल्यामुळे तिथे प्राधान्य देण्यात आले। त्यामुळे पहिल्या टप्प्यात निवडक जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप सुरू करण्यात आले आहे। शेतकरी मित्रांनो, हा प्रश्न तुमच्याही मनात येऊ शकतो की सर्व शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे का, की काही अटी लागू होणार आहेत? कारण मागील काही योजनांमध्ये अटी शर्तींचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे। सरकारने याबाबत स्पष्ट केले आहे की गरजू आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंतच हा निधी पोहोचावा, यासाठी काही निकष तपासले जात आहेत। बँक खाते आधारशी जोडलेले असणे आणि कागदपत्रे योग्य असणे याला महत्त्व देण्यात आले आहे। यामुळेच काही खात्यांमध्ये थोडा उशीर होऊ शकतो, पण प्रक्रिया सुरू आहे याची खात्री देण्यात आली आहे। सरकारला अलीकडे काही गैरव्यवहार देखील आढळून आले आहेत, ज्यांना प्रत्यक्षात गरज नाही अशा काही लोकांनी योजनांचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे। त्यामुळे यावेळी अधिक दक्षता घेण्यात आली आहे। खऱ्या अर्थाने ज्यांचे जीवन शेतीवर अवलंबून आहे, ज्यांना आर्थिक मदतीची नितांत गरज आहे, अशा शेतकऱ्यांपर्यंतच हा निधी पोहोचावा हा सरकारचा उद्देश आहे। त्यामुळे काही ठिकाणी तपासणी अधिक कडक करण्यात आली आहे। शेतकरी बांधवांनी यावेळी आपल्या खात्याची स्थिती तपासणे गरजेचे आहे। जर अद्याप निधी जमा झाला नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही। बँक शाखेत चौकशी करा, कागदपत्रांची माहिती घ्या आणि आवश्यक दुरुस्ती करून घ्या, कारण निधी टप्प्याटप्प्याने जमा होत आहे। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात रात्री उशिरा देखील पैसे जमा होण्याची शक्यता असते। त्यामुळे संयम ठेवा आणि योग्य माहिती मिळवा।
या योजनेअंतर्गत निवडक जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून पुढील काळात इतर भागातील शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू झाली आहे तिथे बँक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. बँक कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. हा सन्मान निधी म्हणजे केवळ खात्यात जमा होणारी रक्कम नाही, तर शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाशी जोडलेला विषय आहे. अनेक संकटांचा सामना करूनही शेतकरी शेती सोडत नाही, मेहनत करतो आणि देशाचा पोशिंदा म्हणून उभा राहतो. अशा कष्टकरी शेतकऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे आज अनेक गावांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे. शेतकरी मित्रांनो, पुढील काळात सरकारकडून आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. शेती संबंधित योजना, कर्जमाफी आणि मदतीच्या इतर बाबींवर काम सुरू आहे. त्यामुळे योग्य आणि खात्रीशीर माहिती मिळवत राहणे गरजेचे आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत माहितीवरच भर द्या. एकूणच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचू लागला असून हा क्षण शेतकरी समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा निधी त्यांच्या भविष्यासाठी उपयोगी ठरेल अशी अपेक्षा आहे. शेती मजबूत तर देश मजबूत या भावनेतून घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांना नवी उमेद देणारा आहे. शेतकरी बांधवांनी यावेळी आपल्या खात्याची स्थिती तपासणे गरजेचे आहे. जर अद्याप निधी जमा झाला नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. बँक शाखेत चौकशी करा, कागदपत्रांची माहिती घ्या आणि आवश्यक दुरुस्ती करून घ्या, कारण निधी टप्प्याटप्प्याने जमा होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात रात्री उशिरा देखील पैसे जमा होण्याची शक्यता असते. त्यामुळे संयम ठेवा आणि योग्य माहिती मिळवा. या योजनेअंतर्गत निवडक जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटपाला सुरुवात झाली असून पुढील काळात इतर भागातील शेतकऱ्यांनाही लाभ मिळणार आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू झाली आहे तिथे बँक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. बँक कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. हा सन्मान निधी म्हणजे केवळ खात्यात जमा होणारी रक्कम नाही, तर शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाशी जोडलेला विषय आहे. अनेक संकटांचा सामना करूनही शेतकरी शेती सोडत नाही, मेहनत करतो आणि देशाचा पोशिंदा म्हणून उभा राहतो. अशा कष्टकरी शेतकऱ्यांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे आज अनेक गावांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण आहे. शेतकरी मित्रांनो, पुढील काळात सरकारकडून आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. शेती संबंधित योजना, कर्जमाफी आणि मदतीच्या इतर बाबींवर काम सुरू आहे. त्यामुळे योग्य आणि खात्रीशीर माहिती मिळवत राहणे गरजेचे आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अधिकृत माहितीवरच भर द्या. एकूणच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचू लागला असून हा क्षण शेतकरी समाजासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हा निधी त्यांच्या भविष्यासाठी उपयोगी ठरेल अशी अपेक्षा आहे. शेती मजबूत तर देश मजबूत या भावनेतून घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांना नवी उमेद देणार